दसरा हा सण नुकताच साजरा झाला। देशभरात हा सण मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केला गेला। महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी दसऱ्या दिवशीच गांधी जयंती होती, त्यामुळे ज्या लोकांना दसऱ्याची सुट्टी मिळत नाही ते लोक सुद्धा घरी बसून आराम करत होते। असो, पण दसरा म्हटला की रामलीला ही आलीच। गावागावांमध्ये नवरात्री दरम्यान रामलीलेचं आयोजन केलं जातं। गावातील उत्साही मंडळी या नाटकांमध्ये अभिनय करतात आणि भगवान श्रीराम यांची महती सांगतात। याच पार्श्वभूमीवर एक मजेशीर व्हिडिओ समोर आलाय। हनुमान चक्क रॅपिडो बाईकवर बसून प्रवास करताना दिसत आहे। होय, हा व्हिडिओ पाहून खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही। ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे। घडलं असं की एका व्यक्तीनं बजरंगबली हनुमान यांचा पोशाख परिधान करून रॅपिडो बाईकनं प्रवास केला। समोर आलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती एका गावात रामलीला नाटक करण्यासाठी जात होता। त्या नाटकात तो पवनपुत्र हनुमान यांची भूमिका साकारणार होता। मात्र थिएटरमध्ये पोहोचायला त्याला खूप उशीर झाला, त्यामुळे त्यानं घरीच मेकअप केला आणि रॅपिडो बाईक बोलावून नाटकासाठी निघाला। दरम्यान ही घटना आसपासच्या लोकांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केली आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ डेअर वन कॉल बाबा या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय। आतापर्यंत हा व्हिडिओ 46,000हून अधिक वेळा शेअर करण्यात आलाय। हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत। कुणी म्हणते हनुमानजी रॅपिडोवरून आले, आता संजीवनी बुटी झेप्टोवरून ऑर्डर करणार, तर काहींनी जय बजरंगबली म्हणत या व्हिडिओचं कौतुक केलं आहे। ज्याप्रमाणे कोकणात दशावतार साजरा केला जातो, त्याचप्रमाणे उत्तर भारतात रामलीला सादर केली जाते। रामलीला म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित असलेला एक छोटा नाट्यप्रयोग। गंमत म्हणजे हा नाट्यप्रयोग स्थानिक भाषेत सादर केला जातो, त्यामुळे नाटकात काही स्थानिक जोक्स ही सांगितले जातात। परिणामी रामलीला पाहण्यासाठी लोक उत्साही असतात। रामलीलेत राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण अशा व्यक्ती